वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. उद्या मार्गशीर्ष चालू होणार आहे, तर मार्गशीर्ष उद्या गुरुवार आहे आपला. तर मी पूजेची उद्याची तयारी आज करून ठेवली. म्हणजे काय पूर्वतयारी जी काय असते ती मी तुम्हाला दाखवते. मी काय तयारी केली आहे ती छोटासा व्हिडिओ बनवते की जेणेकरून तुम्ही पुढच्या गुरुवारी तशी तयारी तुम्ही करू शकता. म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवासाच्या दिवशी ज्या दिवशी पूजा असते ना त्या दिवशी मग आपली पण घाई होत नाही. मग सगळी तयारी जर असेल ना तर मग आपल्याला पटापट पूजाची हे पूजा वगैरे व्यवस्थित मांडता येते. सगळ्या वस्तू आपल्याला हाताखाली मिळतात. त्या हाताखाली कशा ठेवायच्या, कशा व्यवस्थित जमा करून ठेवायच्या, एकत्र ठेवायच्या ते मी तुम्हाला दाखवते. चला मी आता कसं ठेवलेले आहेत बघा तुम्हाला दाखवते. सर्वात प्रथम म्हणजे भांडी हा मोठा टास्क असतो आपली. तर हे बघा इथे मी आपली भांडी वगैरे सगळी मी इथे बघा हा कलश आहे माझा. हा एवढा मोठा मी कलश ठेवते. हा कलश आहे. ही आपली भांडी आहे देवाची सगळी. मी आज सगळी घासून घेतली. आपला आज मी देवारा पण साफ करून वगैरे घेतला, स्वच्छ वगैरे देवारातली पण भांडी घासली. आणि ही उद्याची पूजेची जी मला लागणार आहेत ना ती भांडी आहेत. तर ही सगळी मी इथे भांडी घासून तयार करून घेतलेली. इथे लोटी आहे, छोटा तांब्या देवाला पाणी, हे बघा ग्लास दुधासाठी, दूध वगैरे ठेवण्यासाठी सगळं काय मी इथे पूर्वतयारी. म्हणजे ही माझी भांडी वेगळीच असतात पूजेची. आणि देवाऱ्यातली आहेत ती वेगळी. देवाऱ्यात पण घंटी वगैरे सगळं म्हणजे दोन दोन सगळ्या मी वस्तू घेतल्या. दोन दोन तीन तीन अशा वस्तू घेतल्यात. म्हणजे ह्या वेगळ्याच वस्तू ठेवते मी नेहमी. दरवर्षी पूजेला मी त्या काढते. ह्या अशा आहे बघा. आता मी नवीन एक ही आपली छानशी एक वाटी घेतली. आता पितळेची एक वाटी घेतली आहे आपली मी. आणि ही एक प्लेट घेतली आहे प्रसाद वगैरे चढवण्यासाठी वगैरे. हे एक मी घेतलेली. आणि तुम्हाला अजून एक मी वस्तू दाखवते. मी एक दिवा पण काल आणलेला आहे छानपैकी मस्त दिवा. मला दिवा खूप आवडतात आणि माझ्याकडे दिव्यांचे कलेक्शन आहे, भरपूर आहे दिवे. कारण रोज मी माझ्याकडे 4 किंवा 5 दिवे लागतातच रोज माझ्याकडे. तर एक मिनिट तुम्हाला मी दाखवते बघा. सगळे मी इकडे ठेवते. हे बघा हा अशा प्रकारे मी 1 नंबरचा असा हा दिवा घेतलेला आहे. हे बघा असा ओम आहे. ह्यातला माझा ह्याच्यात सगळ्यात मोठा म्हणजे मी नवरात्री ठेवते 9 दिवस तसा आहे. आणि मी हा एक ह्याच्यात घेतला आहे की कारण हा तुपाचा दिवा लावावा लागणार ना. तर माझ्याकडे होता पण तो कसा एवढा होता ना छोटा, मग मला तूप वगैरे टाकावं लागायचं 2-2, 3-3 तासाने. तर मी म्हटलं ह्याच्यामध्ये एकदाच इथपर्यंत एवढंसं भरून ठेवलं ना तूप की म्हणजे हे आपल्याला संध्याकाळपर्यंत चालेल. म्हणून हा एक मी दिवा घेतला. मला आवडला. ते मला 260ला बोलले. त्यांनी 200ला दिला. आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात त्यांच्याकडून मी घेतला. हा 1 नंबरचा आहे. म्हणजे ते 1 नंबर 0 वगैरे 1 नंबर 2 नंबर असं असतं. आणि हा छान आहे असा म्हणजे पूर्ण 1 एवढा आहे, मोठा आहे. आणि आपले हे नवीन वस्त्र देवाला जी लागणार आहेत ही आपली चुनरी घेतलेली आहे देवीला. हे बघा इथे हे सगळे नवीन वस्त्र. हे बघा ही सगळी म्हणजे मी पूर्वतयारी करून ठेवते. इथे आपल्याला 5 प्रकारची पानं, हे आपलं कमळाचं फूल, खायची पानं वगैरे सगळं मी आणलेले. हे बघा अगरबत्ती वगैरे सगळं मी म्हणजे घरातलं काहीच यूज नाही करत, सगळं नवीन घेऊन येते. आपला हा फोटो आहे, हा पहिल्यापासूनचा फोटो आहे. आता मी परत वस्त्र आणलं आहे देवीला. आणि मागच्या वर्षीचा जो मुकोटा होता तो मी विसर्जन केला होता म्हणून यावेळेस मी नवीन आणला आहे. तर तुम्हाला दाखवते काय काय. हा आपला नारळ आणला आहे किशीवाला, जेणेकरून ना थंडीमध्ये कसं माहिती आहे का, थंडीमध्ये ना नारळ ना तडे जातात थंडीमध्ये नारळाला, म्हणून असा किशीवाला मी नारळ आणला आहे. हा आता मी रात्री ना भिजत घालून ठेवणार जेणेकरून आपल्याला 4 गुरुवार चालवायचा, म्हणजे 1 महिना आपल्याला चालवायचा आहे की तो त्याला तडा जाता कामा नये म्हणून. आणि इथे मी आपली हे इथे आपल्या देवीचा मी मुखोटा आणलेला आहे. बघा छानपैकी असा इथे देवीचा साधा सिंपल आणला आहे मी मुखोटा. हा जास्त कॉस्टली असा नाही आणलेला आहे. हा एक मी आणलेला आहे. आणि इथे एक मी रांगोळीचा आपला साचा आणला आहे. हे बघा इथे आपला हा एक रांगोळीचा साचा आणलेला आहे. श्री महालक्ष्मी 30 रुपयाला मिळाला मला. माचीस वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे सगळं सामान एका ठिकाणी करून ठेवायचं आहे. वस्त्र घेतलेलं आहे आपल्याला. आणि इथे जे काय लागणार आहे
इथे अजून 2 वस्त्र आणलेले आहेत मी. इथे आपले कापूस वगैरे सगळं एक्स्ट्रा घेऊन आली आहे मी. कुंकू वगैरे सगळं नवीन. इथे आपली धूप काडी आणलेली आहे सगळं काय. हे बघा मी तुम्हाला हे एवढं दाखवलं मी जेवढं काय काय आणलं. ह्याच्यात आपली फुलं आहेत. ह्याच्यात वेणी वगैरे हार वगैरे जी उद्याला काय लागणार आहेत ती फुलं आणली आहेत. ही फुलं मी आणली आहेत जवळजवळ 100 रुपयाची ही फुलं आणलेली आहेत मी हार वगैरे धरून. आणि ही तेलाची एक बॉटल आणली आहे. समई लागणार आपल्याला. समई पेटवावी लागते दिवसभर आपल्याला, म्हणून हे तिळाचं तेल वगैरे घेऊन आलेली आहे मी. नाही तर मी नेहमी आपलं तूपच यूज करते देवांमध्ये, देवांना रोजचं. तर हे बघा सगळी मी पूर्ण आपली पूर्वतयारी करून घेतलेली आहे. सगळी पानं वगैरे 5 प्रकारची पानं वगैरे सगळं काय मी ते एकत्र जमा करून घेतलेलं आहे सगळं. आणि मी आता हे उचलून ना हॉलवर व्यवस्थित हॉलमध्ये ठेवणार आहे. टिपवायच्या इकडे ठेवणार आहे, जेणेकरून उद्या मला सकाळी पटापट पूजा करता येईल. हे बघा. आणि मी देवाचं पण तुम्हाला देवारा पण दाखवते स्वच्छ केले. हे बघा मी आपला देवारा पण आपला मस्तपैकी स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतलेला आहे. इथे पण हे बघा, म्हणजे उद्याला मी काही काम ठेवलेलं नाही, आज सगळं करून घेतलं आहे. म्हणजे उद्या सकाळी ना म्हणजे मला लवकर आवरून सगळी कामं वगैरे करून ना पूजा बिजा करता येईल मला पटपट. नाही तर पूर्ण दिवस म्हणजे कसं कामामध्ये सकाळचे टिफिन वगैरे असतात मुलांचे वगैरे, मग ती सगळे घाई मग परत आवरावरी असते. म्हणून मी आदल्या दिवशी दरवर्षी मी ही अशीच तयारी करते. तर म्हटलं आज तुमच्याशी शेअर करूया आपली पूर्वतयारी मी कशी केली. तुम्ही पण करतच असाल सगळी तयारी, पण मी सगळं म्हणजे सामान व्यवस्थित हे करून ठेवलं जेणेकरून आपल्याला पूजा करताना पटापट मिळलं पाहिजे. गंगाजल वगैरे सगळं, गोमूत्र वगैरे सगळं काय मी घेऊन आलेली आहे. सगळं काय मी हे केलं आहे, गुलाब पाणी वगैरे सगळं काय. आणि हळदी कुंकू मी म्हणजे सगळं नवीनच डब्या घेऊन आलेली आता. सगळं म्हणजे नवीनच आणते, पूजेला जेवढं लागतं तेवढं मी नवीनच सामान सगळं घेऊन येते. जर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.